तर मंडळी, या हिरव्यागार कैरीपासून आज आपण मस्त असा कैरी भात बनवणार आहोत. तर त्यासाठी कैरी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आपल्याला तिला बाजूला ठेवायचं आहे. सगळ्यात आधी महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे जो भात आहे ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी ते बिर्याणी राईस घेतला आहे, जो लांब दाण्याचा असतो ना तो, म्हणजे मस्त सुट्टा मोकळा मोकळा होतो. मी तुम्हाला जवळून दाखवते. पण हाच भात घेतला पाहिजे ना असं काही नाही आहे. जोही तांदूळ मोकळा शिजला जातो तो तुम्ही वापरलात तरी चालेल, पण चिकट तांदूळ ह्या रेसिपीसाठी वापरायचा नाही आहे. स्वच्छ असं छान धुवून घ्यायचं याला 2 ते 3 वेळा आणि मी निथळवत बाजूला ठेवलं आहे. आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी ते मोठ्या भांड्यामध्ये तांदळाच्या 3 पट पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. म्हणजे तांदूळ आहेत ना ते आपले फिके लागत नाहीत रेसिपीमध्ये, त्यांना मस्त चव येते. त्यामुळे मीठ आहे ते आवर्जून घाला तांदूळ शिजतानाच. पाणी आहे ते बऱ्यापैकी गरम झालं ना की मग आपल्याला याच्यामध्ये तांदूळ आहेत ते ॲड करायचे आहेत, अगदी सांभाळून, कारण हे लांब दाण्याचे तांदूळ पटकन तुटतात. आता तांदूळ एका साईडला शिजत होते तोपर्यंत मी कैरी किसून घेतली. बघू शकता, अगदी बारीक किसणीने किसायची म्हणजे ती मस्त लागते भातामध्ये. जेवढे तांदूळ आपण घेतलेत ना त्याच्या पावपटीने कैरीचा किस घेतला ना तरी चालतो, पण त्याहून कमी घेऊ नका, नाही तर फ्लेवर येत नाही. आता इकडे आपल्याला तांदूळ चेक करायचं आहे. बऱ्यापैकी उकळी आली होती, पण सुरुवातीला चेक केला तर तो काही शिजला नव्हता. आता बघू शकता बऱ्यापैकी शिजला, म्हणजे अगदी 100% शिजला आहे, पूर्ण मॅश होतो आहे. या रेसिपीमध्ये तांदूळ आहे तो 100% शिजणं खूप गरजेचं आहे. तर आता याला आपण गाळून घेऊया. यातील सगळं पाणी गेलं ना की मगच तो मस्त सुट्टा मोकळा होतो. जसं आपण बिर्याणीला करतो ना सेमच प्रोसेस आहे, पण इथे प्लेन ठेवायचं आहे आपल्याला. भात कोणतेही मसाले ॲड करायचे नाही आहेत. आता भात तिकडे निथळतो आहे तोपर्यंत एक मस्त असा आपण मसाला तयार करून घेऊया. खलबत्त्यामध्येच करायला ट्राय करा, याची चव खूप छान येते. 7-8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमच्यासारखं जिरं घेतलं आहे मी आणि लाल तिखट 1 चमचा भरून घेतलं आहे. आता याला मस्त असं कुटून कुटून बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं एकजीव खलबत्त्यात कुटल्यानंतर त्याला कलर किती मस्त आला आहे. ही सगळी जी चटणी आहे ना ती आपण एका बाजूला काढून घेऊया आणि सगळी तयारी करून घेतलेली आहे मी इथे. म्हणजे बारीक चिरून कोथिंबीर घेतली, कैरीचा किस, कढीपत्त्याची पानं, मोहरी आणि जी आपण आता पेस्ट केली ना लसणाची ती. अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते, पण खरंच खूप छान लागते. रोज रोजचं जेवण जर कंटाळा आला असेल ना तर काहीतरी वेगळं म्हणून आपण हे ट्राय करू शकतो. आता इथे मी कढई घेतले खोलगट अशी, म्हणजे भात आहे तो परतायला सोपं होऊन जातं. आणि 2 चमचेसारखं तेल घेतले, तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि मग याच्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडली ना की मग लसणाची पेस्ट घालायची आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, हलकं मिक्स करून घ्यायचं. गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आणि मग आपल्याला जो कैरीचा किस आहे ना तो घालायचा आहे आणि तेलावरती त्याला छान परतून घ्यायचं आहे. कैरीचा किस आहे ना तो तेलावरती छान परतला गेला की तो मस्त मऊ पडतो आणि भातामध्ये तो खाताना अगदी मस्त लागतो. त्यामुळे तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तेल छान सुटलं आहे त्याला. तर आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालायचे. 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातले मी, म्हणजे छान फोडणीला कलर येतो. आता याला छान पुन्हा मिक्स करून घेतलं आहे मी. व्यवस्थित मिक्स करून झालं, मिश्रणाला पुन्हा ऑइल सुटलं की याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. भातापुरतं मीठ आपण आधीच घातलं होतं, त्यामुळे आता या कैरीच्या मसाल्यापुरतंच मीठ इथे घालायचं आहे आपल्याला. छान असं परतून घ्यायचं आणि मग गॅस आहे तो बारीकच ठेवायचा आणि निथळवून ठेवलेला जो भात होता ना तो याच्यामध्ये घालून अगदी हलक्या हाताने वर खाली करत सगळ्या भाताला एकसारखा रंग येईपर्यंत परतायचं आहे. म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी चव येते भाताला. सगळं छान परतून झालं की लास्टला याच्यामध्ये खूप सारी हिरवी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं मी आणि अगदी चटपटीत आंबट तिखट असा हा कैरी भात आपला बनून तयार झालेला आहे. अगदी झटपट बनतो आणि खायलाही खूप छान लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भात खाताना कोणत्याही आमटीची, कढीची किंवा चटणी, लोणचं कशाचीच गरज लागत नाही. याच्यामध्येच कैरीचा एवढा छान फ्लेवर येतो ना की हा नुसताच भात इतका छान लागतो की तुम्हाला अजून कशाचीच गरज लागणार नाही हे खाताना. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आजची रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, एक कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.